आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थी प्लस मार्गदर्शक आणि खूप खडतर प्रवास करत परिस्थितीशी लढत आणि त्यांनी आज महाराष्ट्राला तब्बल 52 वर्षानंतर ऑलिम्पिक मेडल उपलब्ध करून दिले. सचिन खिलारी सर यांचाही बच्चू भाऊंच्या हातून सन्मान करत आहोत. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा फक्त एवढीच आहे. भाऊ, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, तुमच्यासमोर हे विद्यार्थी नाही, 50 ते 60% अधिकारी आहेत, सगळ्यांचे निकाल आलेले आहेत. हे फक्त कृतज्ञ व्यक्त करायला आलेत आणि 30 ते 40% लोक शेवटच्या टप्प्यात आहेत. फक्त कोणाचा इंटरव्ह्यू राहिलाय, कोणाचा फिजिकल राहिलाय, कोणाचं प्रोव्हिजनल लिस्ट राहिली, कोणाची जॉईनिंग राहिली. तर खिलारी सरांना विनंती की त्यांनी स्टेज भाऊंचंच करायचं ना. तत्पूर्वी आपण आपला कृतज्ञ सोहळ्याच्या संबंधित बच्चू भाऊंचा परिचय सर्वांनाच परिचित आहे, पण तरी पण बच्चू भाऊंविषयी किंवा मागच्या बच्चू भाऊंचे कार्य खूप जुने आपण घेतले तर सांगायला दिवसही पुरणार नाही. परंतु मागच्या 3-4 वर्षातले भाऊंनी कोणते विषय मार्गी लावलेत ते सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. त्याचे महत्त्वाचे विषय आपण या ठिकाणी घेणार आहेत. आदरणीय भाऊंची ओळख करून द्यायचं झालं तर सर्वांना माहिती, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडील रुग्णसेवा करत असताना रुग्णसेवेचा वारसा पुढे घेऊन भाऊंनी दिव्यांगाची सेवा केली, विद्यार्थी चळवळीत आले आणि स्वतःच्या हिमतीवर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना सलग 4 वेळा अपक्ष विधानसभेत गेले आणि देशातील ते पहिले एकमेव विधानसभा सदस्य असतील. शिवाय बच्चू भाऊ हे फक्त अचलपूर मतदारसंघाचेच विषय हातात घेत नाही तर महाराष्ट्रातले इव्हन देशातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा विषय ते हातात घेतात. आपल्याला माहिती, त्यांनी दिल्लीला आंदोलन केलेले आहेत, पंजाब हरियाणा शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असताना त्यांनी ते आंदोलन केलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयात सुद्धा कदाचित तुम्हाला माहिती नसेल, 2018ला विद्यार्थ्यांच्या विषयात स्वतःच्या अंगावर गुन्हे सुद्धा दाखल करून घेतले. सगळ्यांना माहिती असेल तो लॅपटॉप उगारल्याचा सीन आहे ना माहिती. आजही भाऊंना त्याच्या तारखा कराव्या लागतात, आजही भाऊंना त्याचे वॉरंट वगैरे येत असतात. असे भाऊंवर सर्व आंदोलनातून 350+ गुन्हे दाखल आहेत आणि निस्वार्थीपणे भाऊ सर्व घटकांसाठी काम करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं, देशातील सगळ्यात म्हणजे पहिलं जे दिव्यांग कल्याण मंत्रालय असेल तर आदरणीय बच्चू भाऊंच्या प्रयत्नातून आपल्या महाराष्ट्रात स्थापन झालं. आज जे दुर्बल घटक आहेत, दिव्यांग असतील, अनाथ असेल, तर यांच्यासाठी हक्काने उभे राहणारे आपले भाऊ आहेत. आज अनाथांचा सुद्धा 1% आरक्षणाचा विषय, कुठं आंदोलन मोर्चा चळवळ आपल्याला दिसली नसेल, परंतु त्यांना गरज होती, भाऊंनी तो विषय मार्गी लावला. मित्रांनो, भाऊंचा कृतज्ञता सोहळा आपण का पार पाडतो तर सगळ्यांना माहिती आहे 2018ला महापरीक्षा पोर्टल आलं होतं, माहिती आहे सगळ्यांना. आपल्याला MP चा व्यापम घोटाळा माहिती आहे, त्याच व्यापमच्या रिलेटेड एक VST ग्लोबल नावाची कंपनी आली होती. आपल्या MPCतला एकही मुलगा दिसत नव्हता सिलेक्ट झालेला. जेव्हा रिझल्ट यायचा ना महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षा, एकही सिलेक्ट झालेला विद्यार्थी दिसत नव्हता. पण आज परीक्षा होतात, तुमच्या तलाठी दिसतात, नगर परिषदचे दिसतात, पुरवठा निरीक्षकचे दिसतात, जलसंपदाचे दिसतात, PSIचे दिसतात, सर्व दिसतील. आदरणीय बच्चू भाऊंनी राज्यमंत्री असताना, जलसंपदा मंत्री असताना WRDचे ज्युनियर इंजिनियरचे पदं काढले. महिला बाल कल्याण मंत्री असताना राज्यसेवेची 2021ची जाहिरात वाढवली. आदरणीय भाऊंनी सर्व पदे MPC मार्फत घेण्यासाठी पाठपुरावा केला सतत आणि ते आपले ग्रुप Cचे जे पदं आहेत, लिपिकचे जे पदं आहेत, ते सर्व पदं आता आपल्याला माहिती MPCकडे आले. सुरुवातीला MPCकडं सक्षम करण्यासाठी पाठपुरावा केला. तर भाऊंचं महापरीक्षा पोर्टलचं थोडक्यात सांगा की सगळ्यात पहिलं आंदोलन जर केलं असेल तर 27 सप्टेंबर 2018ला, 26 सप्टेंबर 2018ला IT संचालकाला जाब विचारायला गेले आणि भाऊंना उडवाउडी चित्र द्यायला लागले. भाऊंनी कोणताही विचार न करता IT संचालकावर सुद्धा लॅपटॉप उगारला. दुसऱ्या दिवशी 5000 मुलं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चावर भाऊंसोबत आणि लगेच 8 दिवसांनी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला रक्तदान करून आंदोलन झालं आणि भाऊंनी सरकारला इशारा दिला, रक्त घ्या पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. त्याच्यानंतर नागपूरला प्रतिकात्मक पदवी जाळो आंदोलन झालं, मुंडन आंदोलन झालं, मुख्यमंत्र्यांशी बैठका झाल्या, तत्कालीन IT सचिव श्रीनिवास असतील, मुख्यमंत्री सचिव परदेशी सर असतील, यांच्याशी बैठका झाल्या आणि भाऊ जसे इलेक्शन झालं आणि महापरीक्षा पोर्टल रद्द झालं, त्याच्यानंतरही ऑनलाईन कंपन्यांकडेच काही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेत. बच्चू भाऊंनी त्यावेळेस सरकारमध्ये असताना, मंत्रिपदावर असताना सुद्धा म्हाडाची भरती घोटाळा पाहिली, आपण आरोग्य सेवेची भरती घोटाळा पाहिली, TETची पाहिली. सरकारमध्ये असताना सुद्धा भाऊंनी त्या कंपन्या बंद करण्यासाठी सरकारला भाग पाडलं.
बऱ्याच वेळा आपण बातम्या पाहायचो, मंत्रिपदावर असताना भाऊंचा घरचा आहेर सरकारला, परंतु भाऊ हे सर्वसामान्याचा. तुम्हाला माहिती कंबाईनची तयारी करतो सगळे, SR पदाची जाहिरात कुणामुळे आली हे सुद्धा माहिती नसेल. सब रजिस्ट्रार, राज्यसेवेचे मुलं सुद्धा सब रजिस्ट्रारची तयारी करतात. 1994 नंतर एकदाही त्याची भरती निघाली नव्हती. बच्चू भाऊंचं काम आम्ही सगळंच दाखवणार आहेत, म्हणजे त्याच्या ओशी सहित 2020च्या दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. मातोश्री या ठिकाणी महेश बडे सरांनी तो विषय बच्चू भाऊंसोबत मांडला आणि त्यानंतर एक बैठक झाली, कृषी मंत्री बाळासाहेब थोरातांशी बैठक झाली आणि ते पद पहिल्यांदी नियमित जाहिरात निघती SRची. सब रजिस्ट्रार माहिती सगळ्यांना, सगळ्यात महसूल देणारं खाते. टाळ्या वाजवा ना मग. नियमित जाहिरात चालू झाली. भाऊ आज जर PSI STI असो तर सगळ्यात जास्त प्रेफरन्स देतात तो SRला. त्यानंतर आपले काही विषय आहेत. नगर परिषदचा निकाल बच्चू भाऊंनी आयुक्त रानडे साहेबांना पाठपुरावा करून तो निकाल लवकर लावला. WRDचाही निकाल लावला. त्याचबरोबर तलाठीचाही तुम्हाला माहिती आहे निकाल लावण्यासाठी अडचण होते आणि जॉईनिंगसाठी भाऊंनी वैयक्तिक लेवलला जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं केलं, मग पुण्याचे असतील, नगरचे असतील, बीडचे असतील. त्याचबरोबर भाऊंनी ग्रुप Cच्या टंकलेखक लिखित पदाचे MPC मार्फत परीक्षा यासाठी पाठपुरावा केला. ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेत जे काही गैरव्यवहार व्हायचा त्यावेळेस बच्चू भाऊ यांनी 30 ऑगस्ट 2023ला मुख्यमंत्र्यांशी बैठक केली आणि तात्काळ सांगितलं की यावर कायदा बनला गेला पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांना माहिती MPCचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समिती नेमण्यासाठी सुद्धा बच्चू भाऊंनी पाठपुरावा केला. समितीने लवकर अहवाल सादर करावा यासाठी पाठपुरावा केला आणि मागच्याच अधिवेशनात तुम्हाला माहिती पेपरफुटी विरोधात कायदा पारित झाला. ओके. त्यानंतर ज्या आपल्या संस्था आहेत अर्थसहाय्य करणाऱ्या, सारथी, बार्टी, टार्टी सगळेच, यामध्ये सगळ्यांना माहिती एकात्मिक धोरण नव्हतं, गैरव्यवहार होत होते, प्रश्न पडत होते, प्रश्नपत्रिका फुटत होते. भाऊ आता एक सारथीचं आंदोलन चालू आहे, त्यात त्यांचं एक शिष्टमंडळ आलेलं आहे. तर भाऊंनी ते बैठकीत घेऊन एकात्मिक धोरण निर्माण झालं आणि त्या मुलांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर बच्चू भाऊंचे अजून काही महत्त्वाचे कामं आहेत की 2000 PSIचा 2021चा किंवा 2020चा रिझल्ट असेल, PSI 22चा सांगायची गरज नाही. PSI 22मध्ये ट्रान्सजेंडरचा जो विषय क्रिएट झाला होता त्यामध्ये पोलीस दला सामावून घ्यावा असं मॅटचा निर्णय आला, पण सरकारचं धोरण नसताना MPCला काहीच करता येत नव्हतं. तर 21 जून 2023 रोजी आदरणीय बच्चू भाऊंनी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक केली, विकास खरगे साहेबांसोबत बैठक झाली आणि त्याच्यानंतर 22 जूनलाच ट्रान्सजेंडरला काय फिजिकल निकष असावे एका दिवसात 24 तासात GR काढला. म्हणजे एवढं फास्ट काम आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. 24 तासात कोणता आंदोलन नाही, कोणता मोर्चा नाही, फक्त एकटा गेलो होतो आणि महेश बडे सर, आम्ही दोघंच माणसं होतो. नंतर 27 जूनला पुन्हा बैठक झाली. त्यावेळेस MPCचे चेअरमन, MPCचे सचिव आणि मनोज सोनिक साहेब मुख्य सचिव यांच्या बैठकीत निर्णय झाला, तुमच्या ग्रुप Cचे जे 80,000+ मुलं बसले होते का मेन्सला, त्याचा सिंगल कट ऑफसाठी एक कट ऑफ लावण्यात यावा, जास्तीत जास्त मुलांना मुख्य परीक्षेला संधी उपलब्ध व्हावी. त्यासुद्धा भाऊंनी विषय घेतला आणि तो सुद्धा MPCने मार्गी लावला. त्याचबरोबर मुलांची मैदानी चाचणीचा विषय असेल, त्याचबरोबर महसूल सहाय्यक लिपिक प्रतीक्षा यादी लावण्याचं काम भाऊंनी केलं. बोगस दिव्यांगन, सगळ्यांना माहिती पूजा खेडकर प्रकरण, बोगस दिव्यांगांना आळा घालण्यासाठी भाऊंनी एक शासन निर्णय पारित केला. काय पारित केला की आता त्यांच्या नियुक्तीच्या आधीच एक मेडिकल बोर्ड असेल आणि ते मेडिकल बोर्ड त्यांची तपासणी करेल आणि बोगस निघणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल. त्याचबरोबर BMCचा सगळ्यांना माहिती विषय किती चव्हाट्यावर आलता, जाचकाठी, म्हणजे पहिल्या प्रयत्नात पास पाहिजे, फक्त ते दलित नसतं पाहिजेत, तर भाऊंनी तो सुद्धा विषय मार्गी लावला, त्यातल्या सुद्धा जाचकाठी रद्द झाल्या. आणि भाऊंनी युवा धोरण हा नवीन विषय नुकताच अधिवेशनात घेतलाय, त्याच्यासाठी पण भाऊ काम करतात. असे खूप सारे विषय आहेत, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, पण मी मान्यवरांना विनंती करेन, आपले सचिन ढवळे सर असतील, सगळेच जे काय आयोजक आहेत, महेश बडे सर असेल, जे कोणी आपले आयोजक आहेत, सर्वांना विनंती करेन आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपण भाऊंचा सन्मान ठेवतोय, कृतज्ञ व्यक्त करतोय आणि सर्वांनी जोरदार टाळ्यात भाऊंचा आभार व्यक्त करूयात. सचिन ढवळे सर, सर्वांनीच यायचंय, महेश बडे सर, किरण निंबोरे सर, सगळ्यांनीच जायचंय. टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे. भाऊंच्या आभाराचं भार खूप मोठं आहे ह्या हाराच्या वजनापेक्षा. टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे. बुके घ्या ना, बुके घ्या. भाऊ ॲक्च्युली
इथं खूप सारे अधिकारी आहेत. आमचे अधिकारी सिलेक्ट झाले, सत्कार घ्यायला जातात, सत्कार द्यायला जात नाहीत. पण हे सत्कार द्यायला आलेत. आणि तुमच्यासाठी पण तुमच्या टाळ्या. आणि शिवाय भाऊ घरी गेलेले होते, बाहेर जिल्ह्यातून आले, कोणी चंद्रपूरवरून आले, कोणी यवतमाळवरून आले. कारण एकदा अधिकारी झाला का डोक्यात हवा घुसते. आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करायची आमची पण इच्छा आहे. परंतु सर्वांचा सत्कार या ठिकाणी शक्य नाहीये. पण प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला माहिती आहे, सचिन खिलारी सर ज्या तालुक्यातले, त्या तालुक्यातून, दुष्काळी भागातून, सांगली जिल्ह्यातून अमोल गुटकुडे आतापर्यंत सगळे रेकॉर्ड ब्रेक करून मेन्सला स्कोर उपलब्ध केला, राज्यात प्रथम क्रमांक मिळवला PSI आता 2022च्या निकालामध्ये. एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांचा सन्मान करूया भाऊंच्या हातून फुलगुच्छ देऊन. ऑलरेडी इथंच निम्मे मुलं अधिकारी झालेले, सर्वांचा सत्कार शक्य नाही, पण भाऊंचं भाषण झाल्यानंतर आपण सर्वांना एकत्र स्टेजवर फोटो वगैरे घेऊ शकतो. आणि ज्यांना वैयक्तिक सत्कार करायचा भाऊंचा, त्यांचाही भाऊंचं भाषण झाल्यानंतरच आपण घेऊया. अमोल गुटकुळे समोर यायचंय फुलगुच्छ देऊन. परिषदच्या जॉईनिंग विषयी आयुक्त रानडे साहेबांनी कॉल करायचा आहे, पोरांची मागणी आहे. आणि हो हो भाऊ, आम्ही काय करतो, स्तरीय जे विषय आहेत ते वेगळे करतो आणि जे सचिव स्तरीय ते विषय वेगळे करतो. ज्यांना नियुक्ती भेटली, जे आता अधिकारी आणि कर्मचारी होणार, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि खास करून उद्धवचं करतो. उद्धवना PSI व्हायचं होतं, त्याचा गेम चुकला आणि तो जलसंपदामध्ये जाऊन बसलाय. आता त्यालाच वरती उचलतोय मी आणि एक नवीन पोस्ट आपण काढतोय का स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्याचा समन्वयक म्हणून एक अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करायची आहे, जेणेकरून हा सगळ्या प्रश्नाचा तो पाठपुरावा करत राहील आणि ते प्रश्न लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न होईल. मला आठवतंय का, एवढे मॅसेज 2 प्रकारचे लोक आहेत. एक महेश बळे निवेदन घेऊन याचा, माझे पत्र तयार करून डायरेक्ट पत्र सहीसाठी ठेवून द्यायचा. एकदा मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेलोय गठ्ठा, नाही का, हे एवढ्या पत्रावर सह्या असतं का? आम्ही सगळे रिमार्क घेतले, कॉफी मुक्त कायद्याच्या संदर्भात असेल, मला वाटतं MPSCच्या संदर्भात असेल, आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का 25% आपण त्याला यश आलं म्हणजे हा त्याच्यातला सगळ्यात चांगलेपणा आहे. म्हणजे महेश इकडे पत्र घेऊन यायचा, उद्धव मॅसेज सोडायचा. कधी कधी म्हणायचं का मी मतदारसंघ ज्या भागात लोकांनी मला मत मारलं त्यांच्या मदत तू आळवा येत आहे आता. ते उलट ते जे लोक मत मारणारे आहे त्यांचे कामं थांबले तर तू मला अडचण निर्माण होईल असं. पण आता बऱ्यापैकी काही प्रश्न निकाली लागले, पण यांनी जे मागणीची यादी वाचून दाखवली तर मला वाटते मलाच एक असं वाटून आलं की मलाच परीक्षेला बसावं लागेल की. एवढे बरोबर सगळे वाचून दाखवले, म्हटलं जेवढे प्रश्न सुटले त्याच्यापेक्षा जास्त शिल्लक आहे. आणि याच्यासाठी आम्ही लगेच सगळ्यांना सांगायची गरज नाही, महेश आणि उद्धव आणि आपण सगळेजण सचिनराव वगैरे एक त्याचा व्यवस्थित फॉर्मॅट तयार करा. मागणी जसं आता जाहिरात झाली पण प्रत्यक्षात परीक्षा झाली नाही, परीक्षा झाली पण रिझल्ट घोषित केले नाही, घोषित केले पण जॉईनिंग करून घेतलं नाही, असे 4-5 प्रकार इथे आहे. म्हणजे आपण असं समजा का हे 4-5 प्रकारचं फॉर्मॅट तयार करा. मग ते कोणाकडे पेंडिंग आहे काय आहे, एक दिवस स्पेशल काढतो
आणि बऱ्यापैकी जितके फोनवर होईल धमकी देऊन तेवढे धमकी देऊन म्हणजे बऱ्याचदा आपण धमकी देऊनच काम करतोय आणि त्याच्यासाठीच आपण मला वाटते प्रसिद्ध आहोत. बऱ्यापैकी आम्ही पाहतोय का आमचा अध्यक्ष कोण होते ते निंबाळकर काय, तर तेव्हा मी त्यांना थोडंसं वेगळ्या भाषेत बोललो, म्हणे तुम्ही मलाही धमक्या देता म्हणे. म्हटलं तर द्यावंच लागतं कारण खालून मला धमक्या येत आहे. तर त्याचं आम्ही व्यवस्थित एक करू, एक दिवस पूर्ण ठेवू आणि फोनवर जेवढ्या होते त्याचा पाठपुरावा, कारण हा विषय पाठपुराव्याचा आहे. सरकारला करायची मानसिकता असतं पण सरकारच्या मागं खूप कामं असतं. म्हणजे मंत्री नावाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? तो अशी जागा बदलली का त्याचे विषय बदलतात आणि विषय बदलले का मग त्याचं सगळं पूर्ण काय म्हणतो दिशाच बदलून जाते. आता मी आलो एका सत्कार कार्यक्रमातून, तिथं भेटणारे निवेदन वेगळे होते, इथं भेटणारे निवेदन वेगळे आहे. आता जिथं चाललो त्याचे वेगळे आहे. म्हणजे आता हा सगळा दिवसभरातल्या गोंधळात कोणता गोंधळ माझ्या डोक्यात राहील मला माहीत नाही. त्यासाठी पाठपुरावा करणं फार महत्त्वाचं असतं आणि जिथपर्यंत आपण पाठपुरावा करत नाही, निवेदनापेक्षा मला वाटते आपण SMS-नंच जास्त लढाई जिंकली आतापर्यंत. तुमचे आलेले SMS लगेच फॉरवर्ड करायचे, लगेच त्याला फोन करायचा, तिथून तिकडे फाईल केली त्याला फोन करायचं. ते अशी फाईल आपण त्याला गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाटतं तेच आता आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आता फक्त 1 महिना निवडणुकीला राहणार. या एका महिन्यात कोणते प्रश्न मार्गी लागू शकतं याचाही अभ्यास केला पाहिजे. नको त्याला हात घालून वेळ घालवण्यात काही फायदा नाही. त्याची तुम्ही कमिटी तयार करा का हे प्रश्न एका महिन्यात मार्गी लागू शकते किंवा ते लागले तर फायद्याचे आहे. नाहीच फायद्याचे असेल तर पुढच्या वेळेला आमचेच 5-10, 10-15 आमदार राहणार आहे. तुम्हाला मागणी करायची वेळ राहणार नाही. आणि जे आता अधिकारी झाले तर त्यांच्यासाठी खास करून एखाद्या आमदाराचा फोन नाही घेतला तरी चालेल, पण सामान्य माणूस वापस जाता कामा नाही. जो फाटका आहे तो आमच्यासाठी सर्व काही आहे. उद्या असं नाही झालं पाहिजे का आम्ही प्रयत्न केले आणि तुमच्या नोकरी घालवासाठीच आम्हाला प्रयत्न करावा लागेल. असं होता कामा नये. कारण मी प्रशासनामधला प्रचंड संघर्ष करून माझ्यावर 350 गुन्हे आहे. त्यातले 250 गुन्हे हे अधिकारी कर्मचाऱ्याला मारहाणीचेच आहे. 353च आहे. म्हणजे ते हाईट आहे. एखादी फाईल म्हणजे तुम्ही जसे आता बोलता ना 21 मध्ये जाहिरात निघाली, 22 मध्ये बोलावलं, अजून त्याची अशा कित्येक फाईल अशा आहे का त्यांच्या धुऱ्या त्यांच्या शेतातल्या रस्त्यासाठी 15 वर्ष झाले रस्ताच भेटला नाही. म्हणजे घरकुलाचा 3रा हप्ता 10 वर्ष झाले. तर त्या गरिबासाठी ते खूप मला वाटते त्याचं जीवन असतं ते. आणि असं होऊ नये. आम्ही जे काही अडचणी भोगल्या त्या कोणाच्याही समोर कधीही आयुष्यात आल्या नाही पाहिजे याची पहिले काळजी घ्या. एखाद्या देवाचा कोणाचा फोटो लावल्यापेक्षा एखाद्या झोपडीतल्या गरीब माणसाचा फोटो मला वाटते तुमच्या त्या दिवाळवर चिपकून ठेवा का तो कसा जगतं. त्याला किती वेळ बोलावचं. साधा दिव्यांग आहे प्रमाणपत्र घ्यायसाठी आत्ता मला कोणतरी आता एक मॅसेज आला, धारणीतल्या लोकांना अमरावतीत बोलावलं आणि 3 दिवस झाले उद्या देतो परवा देतो. तर धारणी ते अंतर 150 किलोमीटर. त्या RDCनं आलंच नाही तो अजून तिथं. मग कलेक्टरला शिव्या घालावं लागल्या. म्हटलं साल्या तो येत नाही तर तू जा ना तिथं मराला. पर्याय नाही. ते 4 दिवस बिचारे आदिवासी काय खाणार. त्याची जेवणाची व्यवस्था आम्हाला करावी लागली, राहण्याची व्यवस्था करावी लागली. तर ही जी आहे ही व्यवस्था आमच्यासाठी पापाकडे घेऊन जाणारी आहे, सर्वनाशाकडे घेऊन जाणारी आहे. काही झालं तरी चालेल पण कोणाचं मन दुखता कामा नये. ते आम्ही जपलं पाहिजे. तुम्ही अधिकारी झालात, तुमचा परिवार आता थोडा आनंदित झालेला असेल, त्याला एक वेगळ्या आशा लागलेला असेल, त्याच्या मनातही आईवडिलाच्या मनात एक काहीतरी वेगळे विचार सुरू झाले असेल, त्या आनंदाला कुठेही मला वाटते काय म्हणतात ठेस पोहोचू देऊ नका.
ते फार महत्त्वाचं आहे. नाहीतर दोघंही नवरा बायको नोकरीवर असते, पोट्टे बापाजवळून कोसो दूर राहते. बरं जाते तर जाते दूर. एक खडकूही पाठवत नाही काही, की एवढे बदमाश आहे. मी स्वतः पाहिले काही. म्हणजे दोघं दोन पगारी असल्यावर जर वडिलाची अवस्था जर आपण पाहत नसेल, अ, तर मला वाटतं ते फार चुकीचं होईल. आणि दोन गोष्टी, सामान्य माणूस, आपले आई-वडील, भाऊ आणि ज्या शाळेत तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतलं, त्या शाळेवर वर्षातून एकदा व्हिजिट तरी द्या. किमान ₹1000 तरी त्या शाळेत दानपेटी म्हणून टाका. किमान त्या शाळेचं, जिथून मी सुरुवात केली माझ्या शिक्षणाची, माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, बीडमधल्या त्याची ही भान आपण ठेवणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे हाही एक भाग असतं, एवढं मात्र नक्की आपण ठेवलं पाहिजे. आता तुम्हाला कुठं खायचं आणि कुठं नाही खायचं एवढं तर भान ठेवलंच पाहिजे. आणि तुम्ही खाणार आहेच 75% ह्याच्यातले. तर काही खाऊ नको असं तर म्हणावं ना, आता कठीणच आहे ते शिष्ट व्यवस्था अशी करून ठेवली आहे का. एका कलेक्टरला विचारलं, म्हटलं एवढे पैसे खाल्ले तुम्ही, एवढे पैसे मागताय. अरे बदलीसाठी म्हणे आम्हाला 10 कोटी द्यावं लागतं, म्हणून खातो म्हणे, याच्यातले मी काहीच वापरत नाही म्हणे. म्हटलं मग त्याचा बोजा सामान्य माणसावर काहून देत आहे. म्हणजे बदलीसाठी पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या खिशातले काढणं, साधा रॉकेलचा भ्रष्टाचार. पहिले रॉकेल भेटत जाय ना त्या काय म्हणतात त्याला, स्वस्त धान्य दुकानात. तो तेव्हा 50 पैसे जास्त घ्यायचा एका लिटरवर. म्हटलं तू कुठं देतोय 50 पैसे, तर म्हणे याच्यातले 25% मी तहसीलवर देतो. म्हणजे 50 रुपये 50 पैसे जर घेतले तर 25 जाते तहसीलवर. तहसीलवरून सगळ्या तालुक्यातले जमा होते. त्याच्यातले अर्धे जाते कलेक्टरवर सगळे जमा होते. आणि त्याच्यातले अर्धे जाते मग मंत्र्याजवळ. पैसे कुठून आले, तर ज्याच्या घरी दिवा लावायची सोय नाही तिथे. काही भ्रष्टाचार तर असं वाटतं का अफजल खान परवडला, पण हे नाही परवडले, असे नालायक आहे. तर हे 50 पैशाची वर्गणी मंत्र्याच्यापर्यंत जातं. मी ऐकून तर हॅकच झालोय. म्हणजे खूप कठीण काम आहे. असो, पण तुम्ही अधिक चांगली सर्व्हिस, तुमचं नाव, तुमच्या जवळून माणूस आला तर तो तुमचं नाव घेऊन, मंदिरातला देव जागा होईल का नाही माहीत नाही, पण मला अनुभव आहे, मी दिव्यांगाचं काम केलं, तर आजही त्यांच्या आशीर्वादामुळेच बच्चू कडू आमदार आहे, लक्षात घ्या. आणि हा आशीर्वाद तुम्हाला भेटणारच आहे. त्याला आनंदीत पाठवा. आला टाइम तो सुपारीचं एखादं पानदान ठेवा. हे सोप घे ना, आता तुझं काम सांग, एक ग्लासभर पाणी घे, आता तुझं काम सांग, असं म्हटलं तर त्याचं हृदय भरून निघतं. त्याच्यातून न कळत आशीर्वादाचे काही आपण पाहतोय का, काही शब्द अंदरच्या अंदर निघत असतं, याचंही भान ठेवावं. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढची जबाबदारी तुम्ही मला सगळ्यांना द्या. मला जावं लागतंय, कारण ते तिकडे सगळे सारखे फोन येत आहे. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, उद्धवने आत्तापर्यंत आपल्यामार्फत ज्या काही मागण्या मान्य झाल्या त्या मागण्यांचा पाडा वाचला, परंतु अजूनही विद्यार्थ्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत. त्या मी थोडक्यात सांगतो आणि काही विद्यार्थी त्या मागण्या एक्सप्लेन करतील. सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2024ची जी काही जाहिरात आहे ते पेंडिंग आहे, ती अजूनही आलेली नाही आहे. सो ती जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजेत, कारण विद्यार्थी याच्यातून एजबार होत आहेत आणि आर्थिक आणि मानसिक समस्याला ते सामोरे जात आहेत. सो ती जाहिरात लवकर येणं ही एक मागणी आहे. त्याच्यानंतर सध्या राज्यामध्ये PSIच्या 2500 रिक्त जागा आहेत, ज्या आपण RTIच्या मार्फत मागितलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की समोर इलेक्शन आहे, डिले झालं आहे, तर 1000 जागांची जर जाहिरात आली तर विद्यार्थी निश्चित त्यांच्या टाळ्यावरून आपल्या लक्षात येईल. कारण यापूर्वी 2011ला 1800 जागांची स्वर्गीय RR राबांनी जाहिरात काढली होती. सो आपल्या माध्यमातून जर ती जाहिरात जर मोठी आली 2024साठी PSIची, तर निश्चित विद्यार्थी आनंदी होतील. आणि विद्यार्थ्यांची दुसरी एक मागणी आहे की संयुक्त पूर्व परीक्षेमधून PSI परीक्षा ही वेगळी करावी.
ती मागणी तुमच्याकडे पण भरपूर दिवसापासून विद्यार्थी मांडतायत. तो एक विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. आणि भाऊ, परीक्षा डिले होत आहेत, कोविड आहे, तेव्हा कोविडमध्ये एक 2023 एक GR काढला होता आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक संधी वाढून दिली होती. तर या विद्यार्थ्यांना जे एज बार झालेत, परीक्षा डिले झाल्यामुळे जे एज बार झालेत, कोविडमुळे जे एज बार झालेत, त्या विद्यार्थ्यांना एक 2 संधी मिळाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याचा एक पाठपुरावा आपण करावा अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. त्यानंतर डिपार्टमेंटल PSIची जे काही मागणी आहे विद्यार्थ्यांची, आदरणीय आपले तत्कालीन DG संजय पांडे सरांनी डिपार्टमेंटल PSI परीक्षा केली होती. परंतु त्यानंतर रजनीश सेठ सर आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा अशी मागणी केली की बाबा आम्हाला अनुभवी PSI देखील गरजेचे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव मांडला की डिपार्टमेंटल PSIची भरती पुन्हा व्हावी, परंतु तो प्रस्ताव अजून कुठं पुढे गेलेला नाही आहे. त्यासाठी एक आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. त्यानंतर भाऊ, आत्ता पाहिलं होतं आपण की राज्यसेवेची परीक्षा कृषीच्या जागा ॲड करून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन झालं आणि परीक्षा पुढे ढकलली, परंतु पुढं काहीच नाही. परीक्षा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी 4 वेळा ती परीक्षा पुढे गेलेली आहे आणि कृषीसोबतच इतर देखील संवर्गाची पदं त्यात ॲड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. भाऊ, मागच्या वर्षी जवळपास 10-15 हजार पदांची जाहिरात आली, परंतु त्याच्यामध्ये 8,000 पदांची लिपिक पदांची जाहिरात होती आणि त्याच्यासाठी स्किल टेस्ट होती. पण त्या स्किल टेस्टमध्ये 4 जुलैला एक दिवस काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ती 1 दिवसाचा प्रॉब्लेम झाला आणि विद्यार्थी मॅटमध्ये गेले. आणि TCSने तो अहवाल MPSCला पाठवणं गरजेचं होतं, तो अजूनही पाठवला नाही. त्याच्यामुळे 8,000 विद्यार्थी रिझल्टच्या प्रतीक्षेत आहेत. तो एक मुद्दा आपण फक्त MPSCला एक फोन केला तर होऊ शकतो. त्याच्यानंतर भाऊ, 2021ची आता 2021, 22, 23 आणि 24 अशा PSIच्या सलग परीक्षा आहेत. कोविडमुळे थोडंसं पुढे गेलं. 2021ची वेटिंग लिस्ट रखडलेली आहे आणि जर 2022ची जर वेटिंग जनरल मेरिट लिस्ट लागली किंवा रिझल्ट लागला तर 2021ची वेटिंग लिस्ट लागणार नाही आणि त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल. तो एक GR आहे, त्याच्यामध्ये ती 1 वर्षाची जी अट आहे. जर तो GR रद्द केला तर त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही, कारण जर ते झालं तर 2022ला तेच होईल आणि 2023ला देखील तेच होईल. त्याच्यामुळे तो GR रद्द होणं गरजेचं आहे. 2021ला जी परीक्षा झाली त्याचं जॉईनिंग अजूनही नाही. म्हणजे ॲडव्हर्टाईज झाली 2021ला, प्रिलियम झाली 26 फेब्रुवारी 2022ला, मेन्स झाली जुलै 2022ला आणि भाऊ ग्राउंड झालं 2023ला. रिझल्ट आला 30 मे 2024ला. म्हणजे 4 वर्षाची ही प्रोसेस. अजूनही वाट पाहत आहेत. समोर बसलेले PS आहेत, त्यांना जॉईनिंग म्हणजे त्यांना ट्रेनिंगला जायचं आहे, परंतु त्यांना कुणीच दाद देत नाही सध्या. तो एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे. 2022ची परीक्षा झाली, फक्त आता प्रोव्हिजनल जी काही लिस्ट आहे ती येणं गरजेचं आहे. म्हणजे यांना गुलाल उधळायला मोकळे होतील, कुठंतरी यांच्यावर PSI म्हणून टप्पा लागेल. त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि आता 2023चं फिजिकल, म्हणजे हे एका पाठोपाठ एक परीक्षा आल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. 2023चं फिजिकल आणि यांना 2 टाईम फिजिकल करावं लागतं आणि अजून तारीख माहीत नाही. त्याच्यामुळे रोजची जी काही मेहनत आहे ती टाळण्यासाठी आपल्याला 2023च्या फिजिकल लवकरात लवकर घेण्यासाठी देखील मागणी करायची. नगर परिषदची जॉईनिंग अजून आलेली नाही आहे. 2023 ऑक्टोबर 2023ला परीक्षा झाली, रिझल्ट फेब्रुवारी 2024ला लागला आहे, परंतु अजूनही त्याचं जॉईनिंग नाही आहे. आता काही जिल्ह्यातले तलाठी असतील, औषध निर्माण अधिकारी असतील आणि आरोग्यसेवक असतील, यांचा रिझल्ट लागला आहे पण त्यांना नियुक्त्याच नाही आहेत. त्यांचा देखील प्रश्न आहे. डिपार्टमेंटल PSI 2023च्या मुख्य परीक्षेचं टाईम टेबल अजून त्यांनी दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनाही नियोजन करता येत नाही, कारण डिपार्टमेंटल PSI म्हणजे त्यांना अभ्यासासाठी थोडंफार सुट्ट्या घेऊन नियोजन करावं लागतं. त्यांचं जर टाईम टेबल आलं त्यांना सुट्ट्यांचं ते मॅनेजमेंट करता येईल. त्याच्यानंतर MPSC मार्फत झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मुख्य परीक्षा 2023चा निकाल 9 महिन्यापासून रखडला आहे, तो देखील आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आता याच्यामध्ये शिक्षक भरतीचे एक 2-3 विषय आहेत, ते एक जण एक्सप्लेन करेन, पण तत्पूर्वी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2023चा निकाल अजूनही लागला नाही. 23मध्ये परीक्षा झाली परंतु निकाल अजून लागलेला नाही. त्याच्यामध्ये आरोग्यसेवकचा एक 50%चा निकालाचा एक विषय आहे, ते विद्यार्थी एक्सप्लेन करतील. एक 4-5 विषय आहेत भाऊ की मला वाटतं ते विद्यार्थ्यांनी एक्सप्लेन केलेलंच बेटर राहील. फक्त विषय 1 मिनिटामध्ये एक्सप्लेन करा, जास्त वेळ घालवू नका. शिक्षक भरतीचा ना, शिक्षक भरतीचा एक ज्वलंत विषय आहे, ते एक्सप्लेन करतील. नमस्कार भाऊ. महाराष्ट्र शासनाने 2022 रोजी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून 21,000 पदांची भरती करण्याची जाहिरात दिली TET पोर्टल मार्फत. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पोस्टिंग भेटली, पहिल्या राऊंडमध्ये 13,000,
सगळे टोटल 13,000 विद्यार्थ्यांना पोस्टिंग भेटले आणि त्या पोस्टिंगमध्ये त्या विद्यार्थ्यांना 16,000 मानधनावर नोकरी करावं लागते. ते आहेत, कोणी गडचिरोलीचं आहे त्याला कोकणात ड्युटी लागली, किंवा कोणी कोकणातला आहे त्याला गडचिरोलीची ड्युटी लागली. ज्या मेरिटनुसार, ज्या प्रवर्गानुसार त्यांना हे भेटलं, जागा होत्या तिथं संधी भेटली शिक्षक म्हणून जे एक वेतन वाढ, म्हणजे शिक्षक सेवक जे पद आहे 2002ला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आणलं आणि ते शिक्षण सेवक रद्द करून 16,000, एक शेतमजुराला सुद्धा 500 रुपये पगार आहे शेतामध्ये, आणि त्या पगार वेतनावर शिक्षक काम करतात. त्यांचा आर्थिक भार, दवाखाना, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, ते सर्व जवळपास 20,000 शिक्षकांची मागणी आहे की शिक्षक भरतीमध्ये शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यात यावे आणि ज्याप्रमाणे सर्व वर्गामध्ये किंवा ज्या अधिकाऱ्यांना पेमेंट मिळतं त्याप्रमाणे पेमेंट मिळावं, ही शिक्षकांची सर्वात मोठी मागणी आहे. त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्र्याशी एखादी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावे ही विनंती आहे. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये भाऊ दिव्यांगांची काही रिक्त पदं, दिव्यांग उमेदवाराचे रिक्त पदं आहेत ते भरले जात नाहीत, तर त्याच्याविषयी समाधान रोंगे कुठे, समाधान रोंगे आहेत का? नमस्कार भाऊ. नगर परिषद 2023ला लेखापालची जाहिरात आली होती. त्यामध्ये दिव्यांगाला 10 पदं होते. त्याच्यामध्ये त्यांनी नगर परिषद लेखापालचे क्लासिफिकेशन केलं दिव्यांगाचे. त्या संदर्भात मी अमरावतीला तुम्हाला भेटलो होतो, तुम्ही मनोज रानडे साहेबांना फोन करून सांगितलं होता. यामध्ये त्यांनी 6 पदं आहेत ते रिक्त ठेवलेत आणि त्यांनी क्लासिफिकेशन केले नाही. आणि 2018मध्ये 12 रिक्त पदं होते, 2023मध्ये रिक्त ठेवलेत. ज्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की जर 2 भरती प्रक्रियेमध्ये जर एखाद्या प्रवर्गाची भरत असेल तर ते दुसऱ्या प्रवर्गाकडून भरून घ्यावे. तसा जार बी आहे, 2016च्या अधिनियमामध्ये बी आहे. आम्ही सचिवांना भेटलो, सगळं केलं. सचिव म्हणतात तुम्ही जावं कोर्टात जावं, आम्हाला काय ते रिस्पॉन्स देत नाही. मनोज रानडे साहेब तुम्ही फोन केला होता अमरावतीमध्ये, त्यांनी करतो म्हणले, पुन्हा केलंच नाही. आता 1.5 महिना झाले आणि त्यांनी लिस्ट लावून टाकली, अंतिम निवड आहे. त्या संदर्भात 6 विद्यार्थ्यांची त्यांनी लावली नाही, मोहर केलंच नाही. काय 4च जागा भरल्या 10पैकी. त्या संदर्भात तुम्हाला भेटलो होतो. ठीक आहे, आपण तो विषय परत एकदा भाऊंना भेटून सविस्तर सांगूयात. त्यानंतर भाऊ STI 2022ची पण परीक्षा झाली, अजून त्यांना जॉईनिंग दिलेलं नाही, तो एक विषय आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सहाय्यक भूवैज्ञानिकचे मला वाटतं जाहिरात डिसेंबर 2022ला आली, परंतु अजून परीक्षा नाही आहे. म्हणजे मला वाटतं नीरज पवार आहेत का? समोर या, समोर लवकर या. माईक कोणाकडे? साहेब नमस्कार. पाणी पुरवठा मंत्रालयाअंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा हा विभाग आहे. तर या विभागात 137 पदांसाठी सदरची जाहिरात ही डिसेंबर 2022मध्ये आलेली आहे. पण आज म्हणजे जवळपास 1 वर्ष 8 महिने झाले, पण MPSC कडून अजून वेळापत्रकच जाहीर झालेलं नाही. आणि हे जे पद, ही जी भरती होते आता, तर ही भरती जवळपास 2013 नंतर पहिल्यांदाच होते. तर अजून म्हणजे अजूनपर्यंत पेपरच घेतलेला नाही MPSCने. तर तेवढी विनंती आहे की लक्ष द्यावं तुम्ही. होय, सगळ्यांचे निवेदन आपल्याकडे आहेत, त्याच्यावरती आपण पाठपुरावा करणार. आणखी एक मागणी आहे भाऊ, आरोग्य सेविकाचं एक पद आहे, तर त्याला हाय क्वालिफिकेशन चालत नाही, म्हणजे तुम्ही जास्त शिकलात म्हणून त्यांना घेतलं जात नाही. फोन झाल्याच्या नंतर कांचन खाडे. आता आपल्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये झेडपीमध्ये एक्झाम झाली, त्याच्यामध्ये आरोग्य सेवक महिला हे पद त्यांनी म्हणजे पद भरती होती. यासाठी त्यांनी पोस्ट नेम 1 आणि एज्युकेशन असं दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही जे हायर क्वालिफाईड आहे GNM आणि BSc नर्सिंग यांचे फॉर्म भरून घेतले, एक्झाम घेतली, फायनल लिस्ट लावली आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. आणि लास्ट मोमेंटला ज्यावेळेस पात्रची यादी होते त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला ह्याच्यासाठी फक्त ANM वाले पाहिजेत, GNM BSc वाले नाही घेता येत, कारण की त्यांचा कोर्स हा फक्त 18 महिन्याचा आहे, तुमचं जरा जास्त शिक्षण आहे त्याच्यामुळे घेता येत नाहीये. तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं, आम्हाला आमची पोस्ट मिळावी, बस एवढंच पाहिजे. थँक्यू. प्रसाद आमगे यांचा DVAT वरिष्ठ लिपिकाची वेटिंग लिस्ट पेंडिंग आहे, आहेत का प्रसाद आमगे? नमस्कार भाऊ. DVT मार्फत फेब्रुवारी 2023ला जाहिरात निघाली होती वरिष्ठ लिपिकाची.
DVT मार्फत वरिष्ठ लिपिकेची फेब्रुवारी 2023ला जाहिरात निघाली होती आणि ऑक्टोबर 2023ला निवड आणि प्रतीक्षा यादी पण लागलेली आहे. आता जवळजवळ 11 महिने होत आलेले आहेत, पण जे प्रतीक्षा यादीतील मुलं आहेत त्यांना आणखीन कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं नाहीये. आम्ही 3-4 वेळेस मुंबईला मुख्यालय आहे तिथं पण गेलो, संचालकांना पण भेटला, पण ते वारंवार एवढंच उत्तर देतात की लवकर होईल लवकर होईल. पण जवळजवळ आता 11 महिने झालेले आहेत आणि ते पुढे काही कार्यवाहीच करायला तयार नाहीत लोक. जर तुम्ही हो, सगळे प्रश्न एकत्रित जमा केलेले आहेत, ते आपण नंतर बसून डिस्कस करूयात. फक्त भाऊ एक डिपार्टमेंटल PSIचा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, समोर या ना. हॅलो. हां साहेब, एक लास्टचा माझा शिक्षक भरतीचाच प्रश्न आहे. 2017चा आहे. 2017ला 50% पदकपात रद्द केली होती आणि ती भरती प्रक्रिया अजून आहे, म्हणजे आज जवळपास 7 वर्ष झाली आहे. विधी व न्याय विभागाकडे जवळपास 4,500 जागांचं मंजुरीसाठी ते गेलेलं आहे चव्हाण मॅडमकडे. तर त्याचा क्रमांक आहे संकीर्ण प्रकरण क्रमांक 390, ई ऑफिस 83-49-72ला चव्हाण मॅडमकडे ते प्रकरण गेलेलं आहे विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी. तर आपले मार्फत त्याचा पाठपुरावा होऊन त्या 2017ची पदकपात रद्द झालेली आहे, परंतु त्या जागा पोर्टलला येऊन त्याची भरती व्हावी अशी आपल्याला विनंती आहे. आणि आणखी एक 2022चा एक मुद्दा आहे की 10% जी पदकपात रद्द केली होती रोस्टर घोटाळ्यासंदर्भात, तर त्या पण जागा भरपूर रिक्त आहेत. आणि सेकंड फेजला काय होतंय की बिंदुना मौले आणि रोस्टर पूर्ण नसल्यामुळं मुलांना ज्या जागा अपेक्षित आहेत त्या येत नाही आहे. आणि आता युवा मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या आधारे काय केलं जातंय, 6 महिन्यांसाठी कंत्राटी भरती वेगळ्या मार्गाने भरली जात आहे. तर या कंत्राटी भरतीमुळे काय होतंय, बिंदू गोठवले जात आहेत. आणि कुठं आम्ही जिल्हा परिषदला गेलो, कुठं गेलो मागणी करायला, तर तिथं ते बिंदूच उपलब्ध नाही म्हणतात, कारण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम हा ते या वेगळ्या मार्गाने कंत्राटी भरती राबवली जात आहे. त्यामुळे या बिंदू गोठवले जात आहेत. जवळपास 30,000 जागा ह्या दुसऱ्या टप्प्यात यायला हव्यात. तर तो एक मुद्दा आहे, तो आपण सोडवावा अशी आपल्याला विनंती आहे आपणास. येस भाऊ, एक डिपार्टमेंटलच्या कॅन्डिडेटचा एक विषय आहे. जैन सर. सर, माझं नाव प्रकाश कट्टे, नेमक पुणे शहर. सर, खात्यांतर्गत परीक्षा पूर्वपरीक्षा झालेली आहे सर. ती सर्व आम्ही पोलीस बांधवांनी दिलेली होती सर. त्यानंतर MPSCने त्याचा निकाल लावला, त्यामध्ये आम्हाला ओव्हरेजमुळे अपात्र करण्यात आले सर. सरळ सेवेला 2 वर्षाची, कोरोनामुळे 2 वर्ष शिथिलता दिली होती सर, ती आम्हाला लागू केली नाही, त्यामुळे आम्हाला ओव्हरेजमुळे अपात्र करण्यात आलेले आहे सर. तर ते जी 2 वर्ष शिथिलता होती ती सर आम्हाला लागू करण्यात यावी सर. विषय अजून 2-3 आहेत, पण मी सर्वांना विनंती करतो भाऊंचं भाषण करूयात आणि त्यानंतर मग बाकीचे प्रश्न घेऊयात.